नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगसोबत केलेली। निफ्टी ऑलमोस्ट 150 ते 200 पॉईंट मायनसमध्ये 24,150च्या आसपास ओपन झालेलं, पण त्यानंतर निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली। निफ्टी डेज लोपासून ऑलमोस्ट 100-125 पॉईंट रिकव्हर होऊन 100 पॉईंट मायनस 24,250च्या आसपास बंद दिला। बँक निफ्टी ऑलमोस्ट 800-900 पॉईंट मायनस गेलेली, तीसुद्धा थोडंसं लोअर लेवल रिकव्हर होऊन 600 पॉईंट मायनस 58,000च्या आसपास बंद दिलं आहे। शुक्रवारी क्लोजिंगला ब्रेकआउट दिलेला निफ्टीनं 24,350च्या आसपास बंद दिलेला आणि 24,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स क्रॉस केलेला। पण ओव्हर द वीकेंड इराण आणि US वर जबरदस्त हल्ले झाले, परिणामी क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या आणि ग्लोबल मार्केटवर दबाव राहिला। त्या अनुषंगानं आपलं मार्केट मायनस ओपन होणारच होतं, पण त्यासोबत शनिवारी आलेले बँकांचे रिझल्ट्स HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, येस बँक यांचे रिझल्ट्स हे सुद्धा कारण ठरले। रिझल्ट्स बँकांचे तसे चांगले आलेले आहेत, कोणताही प्रॉब्लेम नाही, प्रॉफिट राईज झालेला आहे, पण अपेक्षेपेक्षा तुलनेत कमी आले रिझल्ट्स। त्यामुळं HDFC बँक जो बँक निफ्टीचा हे वेट आहे, त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक आणि कोटक बँक यांची जवळपास 4 ते 5% मायनस ओपनिंग झाली। परिणामी बँक निफ्टी आज 700-800 पॉईंट मायनसमध्ये ओपन झाला आणि बँक निफ्टी हेवी वेट सेक्टर आहे निफ्टीचं, त्यामुळे सुद्धा निफ्टी मायनसमध्ये ओपन झाला। परिणामी या सगळ्या मिक्स क्यूज, इराण USचं वॉर टेन्शन आणि रिझल्ट सेशन याचे आलेले रिॲक्शनमुळे बँक निफ्टीवर दबाव राहिला, परिणामी निफ्टीवर दबाव राहिला। पण मार्केट सक्षम राहिलं लोअर लेवलवरून रिकवर करण्यामध्ये आणि निफ्टी जो आहे तो बऱ्यापैकी लोअर लेवलवरून रिकवर होऊन बंद झाला आहे, पण परत पुन्हा 24,300च्या खाली बंद दिलं आहे। ते थोडंसं काळजी करण्याचं आहे, कारण जोपर्यंत 24,350च्यावर आपण मेंटेन राहत नाही तोपर्यंत 24,500पर्यंतची फर्दर अपवर्ड मोमेंटम येणार नाही। पण ओव्हरऑल गोष्ट चांगली अशी आहे की लोअरवरून रिकव्हरी दिली, त्यामुळे जर होपफुली आपण उद्या 24,350च्यावर मेंटेन राहिलो तर निश्चित मला वाटतं येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण 24,500 ते 600पर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे ओव्हरऑल उद्यासाठी टेक्निकली ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 24,300च्या वर गेला तर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते। लोअर लेवलला 24,200 आणि 24,100 हे दोन सपोर्ट आहे। 24,100 आणि 24,200 दोन सपोर्ट आहेत। हायर लेवलला 24,300च्यावर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टी बाबतीत बोलायचं झालं तर 58,000च्यावर मेंटेन राहिलं तर 58,500 ते 600 पण बँक निफ्टी जाऊ शकते। आज जी काही डीप आली आहे ते रिझल्टची रिॲक्शन आहे, 4-5% स्टॉक ब्रेक झाले त्यामुळं खाली आलेलं आहे। त्यामुळे जर उद्या 58,000च्यावर बँक निफ्टी सस्टेन राहिली तर 58,500पर्यंत जाऊ शकते। अदरवाईज 57,500 लोअर लेवलला बँक निफ्टीला एक चांगला सपोर्ट आहे, जो आजचा डेज लोसुद्धा आहे। या रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,575 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,410 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढले, त्या बाजूला 14 शेअरमध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, तर NSEमध्ये थोडासा मिक्सू आहे। FIDIचा डेटा बघायचा तर FIs थोडंसं बाईंग करत आहेत, सेलिंग कमी आहे आणि त्याचा प्रभाव तुम्हाला मार्केटवरही दिसतो आहे। मार्केट पडत नाही आहे, लोअर लेवलला बाईंग येते, त्यामुळे FIsनी शुक्रवार 200 करोडचं बाईंग केलं आहे, DIsनी 500 करोडचं बाईंग केले नेट टू नेट बेसिस। त्यामुळे ओव्हरऑल जर FIची विक्री थांबली, किरकोळ जरी बाईंग झालं तर निश्चित मला वाटते मार्केटमध्ये फर्दर हायर लेवल्स आपल्याला बघायला मिळतील। सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज जर बघायचं झालं तर आज जसं बँकिंग सेक्टरवर दबाव राहिला, त्यापाठोपाठ IT सेक्टर आणि ऑटो सेक्टरवर दबाव राहिला, पण रिकव्हरी जी दिलेली आहे त्या सेक्टरमध्ये फार्मा, FMCG, मेटल आणि एनर्जी सेक्टरमध्ये आज चांगली रिकव्हरी बघायला मिळते। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला उद्यासाठी तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत। डाउ फ्युचर जी आहे ती 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, थोडंसं रिकवर होतं आहे धक्क्यानंतरनं। त्यामुळे जर US मार्केटमध्ये आज जर रिकव्हरी आली, तेजी आली, तर मला वाटतं आपलं मार्केट उद्या पॉझिटिव्ह रिॲक्शन देऊ शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।